रूप पाहतालोचनी
क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार पार भव शिवंत देह
तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह दानार नाशिवंत देह दानार चलो क्षण हाती करावा विचार चलो क्षण हाती करावा विचार तरवया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू भव सिंधू भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह दानार नाशिवंत देह दानार आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह नाशिवंत
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे दुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगाकारो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदा लंपुतम साधु संन्यास योगम, मुखे वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवांची, यदक्षरम मनाख्येय मानंदम मज केवलम, श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये, आदिनाथ उमा मचिंद्र गोरख, गहिनी निवृत्तीस नमन माझे विठ्ठल. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी देवाच्या पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं गरजेचं आहे. आज कैलासवासी सखाराम देवराम बोराडे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आज इथे येण्याचा योग आला ते या बाबांचे सुपुत्र श्री श्यामराव सखाराम बोराडे यांना मी धन्यवाद देतो. तसेच आज या ठिकाणी जमलेले सर्व माता भगिनी व पुरुष मंडळ सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य एक थोर व्यक्तिमत्व मला योग्य वेळी योग्य असं मार्गदर्शन करणारे बाबा उपस्थित आहेत. चंदर बाबा बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आपल्याला गायनाला साथ करणारे हरिभक्तपरायण सुद्धा महाराज धोंगडे असतील, तसेच श्री राजाराम महाराज जाधव असतील, तसेच आपल्याला मृदुंगाला साथ करणारे माझे नाना श्री सतीश महाराज बोराडे असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझे काका विश्वास काका बोराडे असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आपल्याला संवादिनी वादक माझे काका श्री सुधीर शांताराम बोराडे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच मला योग्य वेळी योग्य असं मार्गदर्शन करणारे योग्य असं मोटिवेट करणारे माझे आजोबा श्री सोमनाथ तात्या बोराडे बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आज माझ्यासाठी वेळात वेळ काढून आले माझे मामा श्री वैभव राजोळे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझे पंजोबा श्री हरिभक्तपरायण कारभारी बाबा बोराडे बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच सर्व टाळकरी माळकरी विनेकरी वारकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आपल्या गावचे नगरसेवक जगदीश तात्या बोराडे जगदीश तात्या पवार त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझी आजी कैलासवासी सौ छायाताई शांताराम बोराडे हिच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्व टाळकरी माळकरी विनेकरी वारकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझ्या आईवडिलांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सद्गुरु जोग महाराज यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. सेवेला गी सेवक झाला तुमच्याला गमन अहो स्वामी तुकाराम सेवेलागी सेवक झालो तुमच्याला दलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू विठ्ठल. क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा अभंग जवळजवळ सगळ्याच भजनांच्या पाठ असतो. नाही तो भजनात कामाला आला निदान शेवटाला न्यायला तरी कामात येतो. असा सगळ्यांच्याच परिचयाचा अभंग आहे. जरी सगळ्यांच्या परिचयाचा असला, जरी अनेक कीर्तनकारांनी तो चिंतनासाठी घेतलेला असला आणि जरी अनेक कीर्तनकारांची कीर्तन तुम्ही ऐकले असले तर सगळ्याच कीर्तनकारांचं चिंतन एकसारखंच असेल असं काही नाही. कारण आपल्या गावात अनेक बाया राहतात. मग सगळ्या बाया मिळून एकच भाजी बनवतात का? नाही, प्रत्येकाच्या घरी वेगळी वेगळी भाजी असते. तसंच प्रत्येक कीर्तनकाराचं कौशल्य हे वेगळं असतं आणि म्हणूनच मीही माझ्या कौशल्याप्रमाणेच बोलणार आहे. विठ्ठल बोलताना इको कमी करा. आजच्या या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय कर्म कसं श्रेष्ठ आहे आणि हा संसार रूपी समुद्र कसा पार करायचा आहे आणि हा संसार रूपी समुद्र पार करण्यासाठी
तीन प्रकारचा विचार करा असा आग्रह धरतात विठ्ठल. या मृत्यू लोकात फक्त आणि फक्त मानवी जीवनच विचारप्रधान जीवन आहे. या संपूर्ण मृत्यू लोकामध्ये जवळजवळ 84 लाख जीव राहतात. किती? 84 लाख. हे माझं संशोधन नाही, हे माझ्या ज्ञानोबरायांचं संशोधन आहे. ज्ञानोबराय म्हणतात की या पृथ्वी तलावरती 84 लाख जीव राहतात. या 84 लाख जीवांपैकी फक्त आणि फक्त मानवी जीवनच विचारप्रधान जीवन आहे. आणि बाकीच्या सगळ्या जीवांचं वर्गीकरण जर आपण केलं तर ते 3 प्रकारात होतं विठ्ठल. ते 3 प्रकारात होतं. 1 कर्मप्रधान जीवन, 2 भोगप्रधान जीवन आणि 3 विचारप्रधान जीवन. कर्मप्रधान जीवन कोणाचं, भोगप्रधान जीवन कोणाचं आणि विचारप्रधान जीवन कोणाचं. कर्मप्रधान जीवन कोणाचं आहे तर ते साधू संतांचं आहे. भोगप्रधान जीवन कोणाचं आहे तर ते पशुपक्ष्यांचं आहे. आणि विचारप्रधान जीवन कोणाचं आहे तर ते मानवांचं आहे. हे मी सांगत नाही, हे शास्त्रकार सांगतात. कर्मप्रधानम साधू जीवनम तू, भोगप्रधानम पशुजीवनम तू, विचारप्रधानम नृजीवनम तू, यस्मिन प्रधान्यम तत्तदेव कुर्यात. कर्मप्रधान जीवन कोणाचं आहे तर ते साधू संतांचं आहे. साधू संतांनी नेहमी चांगलं कर्म करत राहो, चांगलं सत्कर्म, चांगलं पुण्य करत राहो. का बरं? कारण समाज हा साधूकडे पाहून वागत असतो. एक साधू जर का हुकला तर अख्खी पिढी बिघडली म्हणून समजा. म्हणून साधू संतांनी नेहमी चांगलं कर्म करत राहो. का बरं? कारण समाज हा साधूकडे पाहून वागतो. घरातील मुलं हे आई वडिलांचं अनुकरण करत असतात. शाळेतील मुलं हे शिक्षकांचं अनुकरण करत असतात. आणि समाज हा साधूकडे पाहून वागतो. घरातील मुलं जर बिघडू नये असं जर वाटत असेल ना तर आई वडिलांनी मुलांसमोर स्वच्छ जीवन जगावं. आई वडीलच जर शोले बघत असतील, मुलगा गब्बर सिंगच जन्माला येणार. विठ्ठल विठ्ठल. आता भोगप्रधान जीवन. भोगप्रधान जीवन कोणाचं आहे बरं? ते पशुपक्ष्यांचं आहे. का बरं? कारण पशुपक्ष्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. त्यांनी फक्त भोगच भोगावे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुपक्ष्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. आता आमच्या आळंदीकडे महाराज लोक जर घरी आले ना, काय महाराज लोक जर घरी आले ना तर लोक त्यांचं स्वागत करतात, त्यांना हार घालतात, त्यांना ओवाळतात. एवढंच काय तर त्यांच्या गाडीला सुद्धा एक हार घालतात. कीर्तनकाराच्या गाडीला सुद्धा हार घालतात, गाडीला सुद्धा ओवाळतात. असंच एक संस्थानिक महाराज घरी आले तर तिथं त्यांचं स्वागत केलं गेलं, त्यांना हार घातला, त्यांना ओवाळलं, त्यांचं औक्षण केलं. आणि मग एवढंच काय त्यांच्या गाडीला सुद्धा एक हार घातला. आणि मग थोड्या वेळानंतर ते लोक महाराजांना घेऊन घरात गेले. मग ते महाराजांना घरात घेऊन गेल्यानंतर तिथं पशुपक्षी आले. मग पशुपक्ष्यांनी विचार केला, महाराजांच्या गाडीला फक्त हारच, अभिषेक पण झाला पाहिजे. समजताय ना? अभिषेक पण झाला पाहिजे. मग ते त्या गाडीवर अभिषेक करतात. का बरं? त्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. विठ्ठल. आता राहिलं ते विचारप्रधान जीवन. विचारप्रधान जीवन कोणाचं आहे बरं? आपलंही, मानवांचं आहे. कारण चांगल्या आणि वाईट गोष्टींचा विचार करण्याची क्षमता ही आपल्यात आहे. म्हणून आपण विचार करूनच बोललं पाहिजे आणि विचार करूनच वागलं पाहिजे. आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मन ग्वाही. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मानवी देहाला जन्माला आला आणि तो विचारच करत नाही, अहो तो माणूसच नाही, खर आहे. खर खर म्हणजे काय? गाढव. विचार नाही नर खर तो तैसा. म्हणून विचार केला पाहिजे. जरूर करावा विचार नक्की केला पाहिजे. पण विचाराचा काही फायदा असेल तरच विचार करा. बरोबर की नाही? विचाराचा काही फायदा असेल तरच विचार केला पाहिजे. नाहीतर उगा विचार करीता वाया जाय काळ, लटिकेचे मूळ फजितीचे, त्याने बहुतेक काळ व्यर्थ गेला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उगा विचार करीता वाया जाय काळ. लक्ष देऊन ऐका, एक सुंदर दृष्टांत आहे. एक माणूस गवळी वाड्याजवळ राहायचा. तर तिथं त्याने मशीनच्या कळपामध्ये मशीनचा कळप सुटला आणि त्या मशीनच्या कळपामध्ये त्यांनी एक म्हैस बघितली, जिचे शिंग असे वळालेले होते, असे वाकडे.
मग तो सतत हाच विचार करायचा, माझं डोकं या म्हशीच्या शिंगातून जाईल की नाही जाणार. महिषा या हा शृंग योहो मध्ये मम शिर प्रवेशती नवा प्रवेशती नवा. माझं डोकं या म्हशीच्या शिंगातून जाईल की नाही जाणार, जाईल की नाही जाणार. विठ्ठल विठ्ठल. तो हाच विचार करायचा, माझं डोकं या म्हशीच्या शिंगातून जाईल की नाही जाणार. असं विचार करत करत त्याला 4 महिने झाले. तो सतत हाच विचार करायचा, 4 महिने सतत हाच विचार करत होता, माझं डोकं या म्हशीच्या शिंगातून जाईल की नाही जाणार, जाईल की नाही जाणार. मग असंच एकदा विचार करत असताना त्याचा मेव्हणा तिथं आला. म्हणला, राम राम दाजी, काय चाललंय, कसला विचार करताय बा. मग तो त्याला म्हणाला, अरे मी अशी अशी म्हैस बघितली जिचे शिंग असे वळालेले असे वाकडे. मग मी हाच विचार करतोय की माझं डोकं या म्हशीच्या शिंगातून जाईल की नाही जाणार. महिषा या हा शृंग योहो मध्ये मम शिर प्रवेशती नवा प्रवेशती नवा. माझं डोकं या म्हशीच्या शिंगातून जाईल की नाही जाणार. मग महाराज त्याचा मेवना त्याला म्हणाला, अहो दाजी, यात विचार काय करायचा, उगा विचार करीता वाया जाय काळ, त्याच्यापेक्षा तुम्ही प्रात्यक्षिकच करून बघा. मग दुसऱ्या दिवशी यांनी ठरवलं की आज काहीही झालं तरी म्हशीच्या शिंगात उडी मारायचीच. मग महाराज त्यांनी त्या म्हशींचा कळप सुटला आणि तो त्या म्हशींच्या कळपामध्ये त्या म्हशीच्या येण्याची वाटच बघत होता. सगळ्या म्हशी निघून गेल्या. मग शेवटून ती म्हैस आली. ती अशी तोरेतच येत होती. ते काय झालं माहिती आहे का बाबा, त्या दिवशी त्या म्हशीला आहे ना तिच्या मालकाने त्या गवळ्याने लय हाणलं होतं. आणि म्हशी या मारायच्याच लायकीचे राहते, बरोबर का नाही बाबा. विनोदाचा भाग सोडून द्या, त्या गवळ्यानी त्या म्हशीला लय मारलं होतं. आणि मग ती म्हैस अशी तोऱ्यातच येत होती. जशी ती म्हैस त्याच्या जवळ आली, यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या म्हशीच्या शिंगात उडी मारली. काय, त्या म्हशीच्या शिंगात उडी मारली. मग महाराज विठ्ठल विठ्ठल. त्यांनी त्या म्हशीच्या शिंगात उडी मारली. मग महाराज जी म्हैस उधळली ना बाबा, आपल्याकडे काय म्हणते, उधळलीच म्हणते ना. आमच्या आळंदी साईडला म्हशीने बोंगा केला, बोंगा, म्हशीने बोंगा केला असं म्हणत्या. जी म्हैस उधळली, गरागरा फिरवला, गरागरा फिरवला आणि डायरेक्ट उखाड्यावर टाकला. मग गावातले काही शहाणे सुरते लोक तिथं जमा झाले. त्यांनी त्याला उचललं, दवाखान्यात नेलं. मग त्याला दवाखान्यात भेटायला त्या मशीनचा मालक तो गवळी गेला आणि म्हणला, काय राव, काय करता तुम्ही, जरा विचार करून तरी उडी मारायची. मग तो म्हणाला, विचार, 4 महिन्यापासून तोच विचार करत होतो. विठ्ठल विठ्ठल. मग मला सांगा, असा निरर्थक विचार काय कामाचा बरं. ज्या विचारापासून कुठलाच लाभ नाही, कुठलाच फायदा नाही, असा विचार काय कामाचा. लक्ष देऊन ऐका. मुलं विचार करून अभ्यास करतात आणि पहिला नंबर मिळवतात. आणि अविचारी मुलं व्हॉट्सअपवर हाय बाय हाय बाय, विचार नाही फक्त अविचार, त्यांचाही पहिला नंबर येतो, पण कुठून, खालून. म्हणून अभ्यासात पहिला नंबर येण्यासाठी अभ्यासाचा विचारच करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, त्याला काही गरज होती का म्हशीच्या शिंगात उडी मारून पाहायची? काय गरज होती? उगा विचार करीता वाया जाय काळ, फालतू विचार करायचाच नाही. अहो तुम्हाला सांगतो, कुठलाही विचार सुद्धा विचार करूनच करायला हवा. काय, कुठलाही विचार सुद्धा विचार करूनच करायला हवा. कळतंय ना, डोक्यावरून जात नाही ना. मी घरी जाऊ का? विठ्ठल विठ्ठल. लक्ष देऊन ऐका. आपण विचार कसा करायला हवा ते मी तुम्हाला सांगतो, एकदम लक्ष देऊन ऐका. काय झालं, एक माणूस नाथबाबांकडे गेला. तो नाथबाबांकडे त्याचा हात बघण्यासाठी गेला होता. हात म्हणजे आपल्या भाषेत भविष्य पाहायला गेलता. आणि मग तो तिथं नाथबाबांना म्हणला, नाथबाबा बघा बरं माझ्या हातात काय दिसतंय तुम्हाला, माझं भविष्य काय. बरं तो नाथबाबांना एवढं म्हणला आणि त्यांनी नाथबाबांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. का हो नाथबाबा, तुम्ही एवढं सगळं सहन करून शांत कसे राहता, तुम्ही एवढी निंदा सहन करून तुम्ही शांत कसे राहू शकता. मग नाथबाबा त्याला म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर पाहू. नाथबाबांनी त्याचा हात बघितला आणि सांगितलं, तुझा हात बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की येत्या 8व्या दिवशी तू मरणार. काय, येत्या 8व्या दिवशी तू मरणार. तो
प्रश्न विचारणारा भांबवला ना. कोणाला जरी कळालं, आता आपल्याला जरी कळालं आपण मरणार आहे, आपण भांबवणारच ना. तो तसाच चटकन उठला ना, घरी निघून गेला. मग त्याच्या डोक्यात सारखा हाच विचार, मी मरणार आहे, मी येत्या 8व्या दिवशी मी मरणार आहे. असं विचार करत करत पहिला दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा, चौथा, 5वा, 6वाही गेला. आता वेळेअभावी आपण लवकर दिवस काढून घेतले. पण 7व्या दिवशी जेव्हा तो अंथरुणावर पडला तेव्हा त्याला काही झोपच येईना. सारखं मी उद्या मरणार आहे, आजची माझी शेवटची रात्र, आजची माझी शेवटची झोप, उद्याचा सूर्य मी पाहणार नाही, उद्या मी मरणार आहे, असं विचार करत करत तो झोपला. आणि सकाळी जेव्हा उठला तेव्हा त्याला वाटलं की आपण आता स्वर्गात असू, पण पाहतो तर काय अंथरुणातच. तसाच चटकन उठला, नाथबाबांकडे निघून गेला. नाथबाबा म्हणला, का हो नाथबाबा, तुम्ही तर मला म्हणले होते की येत्या 8व्या दिवशी तू मरणार आहे म्हणून, पण मी तर जिवंतच आहे. मग नाथबाबा त्याला म्हणाले, या पण प्रश्नाचं उत्तर आपण नंतर पाहू, पण तू आधी मला सांग, या 8 दिवसात तू कुणाशी भांडलास का? तो म्हणाला, नाही. कुणाला त्रास दिला का? नाही. कुणाला दुखावलं का? नाही. मग नाथबाबा त्याला म्हणाले, मग मला सांग, या 8 दिवसात तू नेमकं केलं काय? मग तो सांगायला लागला, अहो तुम्ही म्हणले या त्या 8व्या दिवशी तू मरणार आहे. मग माझ्या डोक्यात सतत हाच विचार, मी मरणार आहे. आणि काल जेव्हा मी अंथरुणावर पडलो तेव्हा तर मला काही झोपच येईना. सतत हाच विचार, मी उद्या मरणार आहे, आजची माझी शेवटची रात्र, आजची माझी शेवटची झोप, उद्याचा सूर्य मी पाहणार नाही. मग मी मरायच्या आधी ठरवून टाकलं की ज्यांना मी त्रास दिला त्यांची क्षमा मागायची, ज्यांना मी दुखावलं, ज्यांची बांध कोरली त्यांची क्षमा मागायची. इतकी वर्ष ज्या भावंडांबरोबर बोललो नाही त्या भावंडांबरोबरचं लहानपण आठवायचं, सगळे वाद वैर भांडणं मिटवून टाकायचे. आता कुठे मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. ज्यांनी मला दुखावलं त्यांना मी मनोमन माफ करून टाकलं, जणू काय माझा पुनर्जन्मच झालाय. मग नाथबाबा त्याला म्हणाले, अरे तू जो प्रश्न त्या दिवशी मला विचारला होता ना, की तुम्ही एवढं सगळं सहन करून, एवढी निंदा सहन करून शांत कसे राहू शकता, त्याचं हेच तर कारण आहे. अरे तू जो विचार या 8 दिवसात केला ना, हा तो विचार मी सतत करत असतो आणि तसं स्वतःला समजून तसं वागत असतो की आपण इथं 2च दिवसांचे पाहुणे, आपण आज ना उद्या मरणारच. आपण येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही नेणार नाही. मग कशाला रिकामं कुणाशी वैर धरायचं, कशाला कुणाशी भांडणं करायचे. आणि असाच आपण सगळ्यांनी जर हाच विचार जर केला ना, तर कितीतरी संघर्ष आपोआप सुटतील. आणि जगद्गुरु तुकोबरायही म्हणतात की हा संसार रूपी समुद्र पार करण्यासाठी आपण असाच विचार केला पाहिजे. मग तो कधी केला पाहिजे, तर वेळोवेळी, पावलोपावली, कधी कधी नाही तर क्षणाक्षणाला. अभंगाचे प्रथम चरण. क्षणोक्षणी करावा विचार, 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 करावया पार भाव सिंधू, करावया पार भाव सिंधू, करावया पार भाव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ.
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल. महाराज, जाणं हा प्रकृतीचा नियम आहे, जाणं या नियतीचा नियम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. महाराज, आपण सगळे एक ना एक दिवस मरणारचे, आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जो व्यक्ती जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. ज्या दिवशी आपण जन्माला आलो ना त्या दिवसापासूनच आपण आपलं मरण सोबत घेऊन आलेलो असतो. आणि असा एकही व्यक्ती या पृथ्वी तलावरती नाही की ज्याने जन्म घेतला पण तो मेलाच नाही. हाय का असं कोणी? तुमच्या पाहण्यात असलं तर मलाही सांगा, तेवढीच माझ्या नानात थोडीशी भर. हाय का कोणी असा? नाही. अहो, आपले आजे पंजे गेले, आपल्यालाही जावंच लागणार आहे. आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तूही तैसा झाला. महाराज, जाणं हा प्रकृतीचा नियम आहे, जाणं या नियतीचा नियम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जायचंच आहे. आपण जसं फाटलेले जुने कपडे टाकून नवे कपडे परिधान करतो ना, तसंच आपला जीव, आपला आत्मा सुद्धा हा जुना देह टाकून नव्या देहात प्रवेश करत असतो. आत्मा कधीही नष्ट होत नसतो, नष्ट होत असतं ते फक्त शरीर. तुम्हाला गीतेतला पुरावा देतो. अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 22. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि, यथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. म्हणजे ज्याप्रमाणे माणूस जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा सुद्धा जुना देह टाकून नव्या देहात प्रवेश करत असतो. Yes, the law of conservation energy states that energy cannot be created nor be destroyed. It only converted into one form to the another form. म्हणजे ते असं सांगतात की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट ओनली कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. म्हणजे आपल्या शरीरातली जी काय आत्मा आहे, जी काय ऊर्जा आहे, ही नाही संपवली. अवतारांनाही जावं लागलं. मग अवतारांना काय वेळ लागणार आहे? अवतारांना म्हणजे देवादिकांना, ज्यांनी धर्म रक्षणासाठी वेगवेगळे अवतार घेतले, त्यांनाही आपला अवतार संपवावा लागला. आणि अवतारचे म्हणजे तुम्ही आम्ही. तुम्हाला तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगू, येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. महाराज, हो, ज्ञानोबा म्हणतात की मासी पाख पाखडी तव हे सरे. म्हणजे माशीला पंख फडफडायला वेळ लागतो पण मरायला लागत नाही. माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतो ना तितका मरायलाही लागत नाही. म्हणून अचानक जर कोणी गेलं तर आपण म्हणतो ना की आताच तर भेटलो होतो, आताच आमची भेट झाली होती, मग अचानक कसं काय झालं? काही लोक तर म्हणतात या डॉक्टर कनीला असतं तर वाचला असता, इथं नीला असतं तर जागला असता. एकदा का देवाच्या मनात आलं, मग आपण मंदिरात बसलेलो असू द्या किंवा घरात बसलो असू द्या, जाणं हे निश्चित. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. विठ्ठल विठ्ठल. महाराज, जाणं हा प्रकृतीचा नियम आहे, जाणं या नियतीचा नियम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. त्याचं तेवढं आयुष्य जगून झालं की त्याला जगाचा निरोप हा घ्यावाच लागतो. कारण हा देह नाशिवंत आहे.
आकाश, अग्नी, जल, वायू आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आणि सात्विक, राजस, तामस या 3 गुणांनी जडलेलं हे शरीर क्षणाक्षणाला रंगरूप पलटत असतं. क्षणाक्षणाला कितीतरी पेशी तयार होतात आणि कितीतरी मारतातही. एकदा का शरीराचं संतुलन बिघडलं तर कधी कधी मृत्यूला पण सामोरं जावं लागतं. का बरं? कारण हा देह नाशिवंत आहे. तेच जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाशिवंत देह जाणार सकळ ओ 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 नाशिवंत देह जाणार सकळ आ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ ओ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ आ नाशिवंत देह जाणार सकळ आ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सर्वदान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज जगद्गुरु तुकोबर म्हणतात की वेळी सावध व्हा. कारण ज्यावेळेस आपला अंतकाळ आपल्या जवळ येईल त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडेल की आपण जन्माला येऊन काय केलं. कारण आपण येताना काही घेऊन आलो नाही आणि जाताना सुद्धा काही नेणार नाही. मग मला तुम्ही सांगा, स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडणं, दुसऱ्याचं बांध कोरणं, संपत्ती प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खालच्या दाराला जाणं, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या वाट्याला आलेलं ओरबाडून घेणं, इतका मात, इतका उन्मत्तपणा कशासाठी? कारण काळ आपल्यावर केव्हा झडप घालेल हे सांगता येत नाही. म्हणून कुठल्याही पापाचं भागीदार न होता चांगलं जीवन जगा. अहो, जगविजेता सिकंदर म्हणणाऱ्याने प्रचंड संपत्ती कमवली होती, पण जेव्हा तो मेला तेव्हा त्याचे दोन्ही हात रिकामेच होते. लंकेच्या संपत्तीचं वर्णन करून शेवटी जगद्गुरु तुकोबर सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. असं म्हणतात की रावणाचं राज्य हे 14 चौकडीच होतं. काय असं म्हणतात की रावणाचं राज्य हे 14 चौकडीचं होतं. 14 चौकडीचं म्हणजे कसं? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशा 4 युगांची मिळून एक चौकडी बनते. अशा 14 चौकड्या होईपर्यंत टिकणारं राज्य हे रावणाचं होतं, पण तेही लायाला गेलं. जगद्गुरु तुकोबर सांगतात, 14 चौकडीचा लंकापती त्याची कोण झाली गती. अहो, 14 चौकडीच्या राज्यावर राज्य करणाराही धुळीला मिळाला. काय? 14 चौकडीच्या राज्यावर राज्य करणाराही धुळीला मिळाला. मग 14 वर्ष राज्य करणाऱ्याची काय गती होणार आहे? तुम्हाला सांगतो, आपण किती संपत्ती कमवली, किती पैसा कमवला, किती जमीन, किती घरदार बंगला कमवलं, हे आपण गेल्यानंतर आपल्या सोबत येत नसतं. आपण गेल्यानंतर आपल्या सोबत येत असतं ते आपण केलेलं भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती, आई वडिलांची सेवा, दान धर्म, केलेलं सत्कर्म, केलेलं पुण्य हे आपल्या सोबत येत असतं.
कारण म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात की लवकरात लवकर परमार्थाला लागा. कारण आपले सुरुवातीचे 15-20 वर्ष तर बालपणातच जातात. पुढचे 15-20 वर्ष लग्न, मी पण संसार, मुलं बाळ, लग्न याच्यातच जातात. 40-45व्या वर्षी थोडं शहाणपणी येतं, पण तेव्हा आपल्याला स्वार संसार याची चिंता लागलेली असते. आणि शेवटचे 15-20 वर्ष तर म्हातारपणातच जातात, आजारपणात जातात. आणि तेव्हा जर आपण म्हणलं की एखादा ग्रंथ वाचू तर डोळ्यांनी नीट पाहता येत नाही, कारण तेव्हा इंद्रिय नीट काम करते नाही. आपण जर म्हणलो कीर्तन ऐकायला जाऊ तर कानाने नीट ऐकता येत नाही. आपण म्हणलो की एखादा ग्रंथ वाचू तर डोळ्यांनी नीट बघता येत नाही. आपण जर का म्हणलो का भगवंताचं नामस्मरण करू तर तोंडाने नीट बोलता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात लवकरात लवकर परमार्थाला लागा. परमार्थाला लागा, पण कसं? अभंगाचे 3रे चरण. संत सभागा संत समागमी धरावी आबडी, करावी तातडी परमार्थाची. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तर त्याचा परिणाम हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी वाट टाळ बांधून येईल. सरत शेवटी वाट टाळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल. ए पिंगळा 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 पिंगळा
दान घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 पिंगळा माधवारी बोली बोलतो रेखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलतो पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलतो रेखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलतो रेखा पिंगळा माधवारी आलो दान मागाया आलो दान मागाया दान मागाया लो दान मागाया करुणी उचित हो करुणी उचित प्रेम खाली हृदयात दान मागाया आलो दान मागाया दान मागाया लो दान मागाया दान मागाया लो दान मागाया दान मागाया लो दान मागाया पिंगळा माधवारी एका पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलतो पिंगळा माधवारी आज क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महाराज आई वडिलांची सेवा करा भगवंताचं नामस्मरण करा हा संसार रूपी समुद्र पार करायचा असेल ना तर भगवंताचं नामस्मरण करा आणि आपल्या देहाचं सार्थक करून घ्या आता सगळेच लोक म्हणतात की आईची सेवा करा आईची काळजी घ्या आईची सेवा करा आईची काळजी घ्या मग बापाला काही गोळ्या घालायच्या का चॉकलेट बापाला काही गोळ्या घालायच्या का नाही महाराज शिवरंजनी मुलांच्या जीवनात सर्वात महत्वाचं पात्र जर कोण असेल ना बर का बारकाईने जर विचार केला ना तर मुलांच्या जीवनात सर्वात महत्वाचं पात्र जर कोण असेल तर तो बाप आहे महाराज सचिन तेंडुलकरने विराट कोहलीने या स्टंप पासून ते त्या स्टंप पर्यंत 100 धावा केल्या 100 रन काढले तर आपण लगेच टाळ्या वाजवतो आनंद व्यक्त करतो पण उन्हाळ्यात 47 डिग्री तापमानात या बांधापासून ते त्या बांधापर्यंत वक्राच्या हजारो धावा आपल्या बापाच्या झालेल्या असतात हे आपल्या कधीच लक्षात येत नाही आज सिनेमातले हिरोचे 6 पॅक पाहून आपण त्याला आपला आयडियल मानतो पण शेतात ढोरासारखं राब राबणारा बाप कष्ट करणारा बाप ज्यांनी संपूर्ण आयुष्य शेतात कष्टात काढलं त्याला मात्र आपली पोरं आयडियल मानत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे महाराज काय असतो तो बाप बाप स्वाभिमानी माना बाप कनखर कना त्याच्या काळजात सुद्धा जाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय त्याच्या गामाच्या देवाना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर तेव्हा कोसळते घर महाराज बाप जीवनात कधी खचत नसतो कधी हार मानत नसतो पण महाराज बाप जर जीवनात कधी खचत असेल जर कधी हार मानत असेल ना तर तो फक्त आणि फक्त त्याची लेक सासरी जाताना बाप साठवतो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी लेक जाताना सासरी महाराज तुम्हाला सांगतो आईवर आजपर्यंत अनेक कविता लिहिल्या गेल्या बापावर लिहिल्या गेल्या असतील पण कदाचित त्या कोणी वाचल्या नसतील जितकी आई चांगली असते ना त्या आईपेक्षाही काकणभर जो मेहनत करतो कष्ट करतो ना तो बाप असतो काय जितकी आई चांगली असते ना त्या आईपेक्षाही काकणभर जो मेहनत करतो कष्ट करतो ना तो बाप असतो आई मला 1 रुपया दे आई मला 1 रुपया दे म्हटल्यावर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्यांच्याच लक्षात आहे पण पोराचं ऍडमिशन घेण्याकरता 2-2 लाख रुपये व्याजाने काढून तुमच्या शाळेची फी भरणारा बाप
किती पोरांच्या लक्षात राहिला विचार करावा लागेल आम्हाला. पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई जर वाले माणसं तुझ्या लक्षात आहे, तर तुझी पात्रता नसताना सुद्धा, तुझी लायकी नसताना सुद्धा 2-2 लाख रुपये व्याजाने काढून तुझ्या शाळेची फी ज्या बापाने भरली, त्या बापाचं हृदय कुठं असतं याचा विचार करा. म्हणजे बाप या शब्दाची व्याख्या तुमच्या लक्षात येईल. आई मला भूक लागली, आई मला भूक लागली म्हटलं की 2 टायमाला जेवणाचं ताट वाढणारी आई तुमच्या लक्षात आहे. पण ज्या बापाने संपूर्ण आयुष्य शेतात कष्टात रात्रीचं दिवस करून, हाडाचं काळं करून, रक्ताचं पाणी करून जी 10 एकर जमीन घेऊन आमच्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय केली, तो बाप किती पोरांच्या लक्षात राहिला. महाराज, आई तुम्हाला आहे, आई मला आहे, आई तुम्हाला आहे, आई मला आहे. आई जर गेली ना तर तिच्या कपाटात किमान 50 साड्या तरी नव्या सापडतील. किती? 50. पण महिन्याला 50-50 हजार रुपये आपला बाप कमवत होता. पण कधी 5वा ड्रेस सोडून त्याने 6वा ड्रेस सुद्धा कधी स्वतःला शिवला नाही. तो बाप आहे. बापाने दिवाळीला सगळ्यांना कपडे घेतले, पण स्वतःची बनियान फाटली असून साधी 50 रुपयाची बनियान त्याने कधी स्वतःला घेतली नाही. हो, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावाला पेढे आई वाटणारी आई तुमच्या लक्षात आहे काय? माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावाला पेढे वाटणारी आई तुमच्या लक्षात आहे. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता 25-25 लाखाची बॅग हातात घेऊन संस्था चालकाच्या पाया पडणार फक्त बापच होता. मग बापाने कधी हा विचार नाही केला की याला जर जिल्ह्याबाहेर नोकरी लागली आणि हा तिकडेच राहायला लागला तर माझं म्हातारपण कसं जाणार. आणि एवढं असून सुद्धा आज 20-25 वर्षाचा मुलगा सहज बोलून जातो की माझ्या बापाला जीवनात काहीच कमवता नाही आलं. मुलगीही तसंच म्हणते, पण तरी बाप त्याकडे दुर्लक्ष करतो. का दुर्लक्ष करतो? कारण उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटावरी आसू जरी कनावा कला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज, वडील गेल्याचं दुःख काय असतं हे ज्याचे वडील गेले ना त्यालाच माहित असतं. वडील गेल्यावर ना आईच्या बांगड्यांचा कप्पा रिकामा होतो. आरशावर टिकल्या सापडत नाहीत, फुलं उरतात ती फक्त निर्माल्यापुरती. आईच्या साडीचे रंग निमुळते होतात. वडील जातात तेव्हा फक्त वडील जात नाही तर आपल्या आईचं पत्नी पण घेऊन जात असतात. मी नेहमी सांगत असतो की जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. एकदा का आपले आई वडील आपल्याला सोडून हे जग सोडून गेले की मग त्यांची किंमत कळते. मी नेहमी सांगत असतो की 2 गोष्टी करत असताना नेहमी बीत जा. 1 संसार करत असताना बापाला आणि 2 परमार्थ करत असताना पापाला. ज्या दिवशी आपल्या जीवनातला बाप जातो ना त्यावेळेस समजून जायचं की माणसाच्या जीवनातला आधार वड कायमचा गेला. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनातली आई जाते ना त्यावेळेस समजून जायचं की माणसाच्या जीवनातली मायेची सावली कायमची गेली. अहो, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत माझे छत्रपती शिवाजी महाराज 1674 या महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले राजांच्या ताब्यात होते. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान असताना, सोन्याचं मुकुट डोक्यावर असताना राजे रडायला लागले. आऊसाहेबांनी राजांना बघितलं आणि आऊसाहेब राजांजवळ गेला. म्हणाल्या, काय हो राजे, काय झालं? अहो, तुम्ही या स्वराज्याचे मालक आहात, या स्वराज्याचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान असताना, सोन्याचं मुकुट डोक्यावर असताना तुम्ही रडताय का? तुम्हाला मुकुट आवडलं नाही का? आवडला आऊसाहेब. तुम्हाला सिंहासन आवडलंय नाही का? आवडला आऊसाहेब. मग रडतोय का माझा राजा, रडतोय का? मग महाराज, शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं होतं. लक्ष देऊन ऐका. शिवाजी महाराज म्हणाले, आऊसाहेब, मला माहिती आहे मी या महाराष्ट्राचा मालक, या स्वराज्याचा राजा आहे. सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यावर आहे. पण मी या महाराष्ट्राचा मालक झालो, या स्वराज्याचा राजा झालो. मी या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे हे बघायला तुमच्या कपाळावरचं कुंकू जिवंत नाही हो. आज तुमच्या कपाळावरचं कुंकू हवं होतं. बघा, जो या महाराष्ट्राचा मालक झाला
त्यालाही असं वाटत होतं की हे मालकत्व बघायला माझा बाप जिवंत असायला हवा, मग तुम्हाला आणि मला का वाटू नाही? आपण तर छोटी माणसं आहे. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती की आई वडिलांची सेवा करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या इहलोकीच्या व्यवहारात तुम्ही प्रत्यक्षात डोळ्याने पाहिल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कारण डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असतं. डोळ्यात जर समजा धूर गेला तर आपण समोरचं काय ते नीट बघू शकत नाही, पडण्याचीही शक्यता असते. आणि कुठलीही गोष्टी आपण कानाने ऐकल्याशिवाय विश्वास ठेवू नका. कारण या इहलोकीच्या व्यवहारात तुम्हाला प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय तुम्ही विश्वास ठेवू नका. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 4 त्यांना सांगतो. कमले इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे 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 इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर बरणी राहो नका डोळे दूर बरणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नका डोळे दूर बरणी राहो नका डोळे दूर बरणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे दुरे भरुनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जाता जाता इतकं सांगून जातो की आई वडिलांची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण करा. कारण 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्यदेह मिळाला आणि या मनुष्यदेहाचं सार्थक करून घ्या. आपण संतांचं ऐकलं पाहिजे. आपण जर संतांचं ऐकलं तर आपलं भलं होईल. आणि